नमस्कार मंडळी, मी शारदा आणि शारदाच्या या आध्यात्मिक प्रवासामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची खूप छानशी रीडिंग मी तुमच्यासाठी घेऊन आले की हा जून महिना काय घेऊन आले सर्वांसाठीच. काय होणार आहे या जून महिन्यामध्ये, कोणते चेंजेस आहेत, काय बदल आहेत आणि काय नवीन येतंय, काय जातंय, बघूया आपण हा जून महिना काय आहे तुमच्यासाठी. तर काय सांगतायत स्वामी आणि कोणता मेसेज देतात ते बघूया आपण. तर हा जून महिना तुमच्यासाठी काय घेऊन आलेला आहे. जून 2025 हा महिना माझ्या सर्व व्ह्यूअर्स, सबस्क्रायबर्स आणि सर्वांसाठीच कोणते मेसेजेस, कोणते चेंजेस घेऊन आलेला आहे, काय सांगतात टॅरोज हा जून महिना व्ह्यूअर्स सबस्क्रायबर्ससाठी काय देतोय. तर बघूया आपण. हा जून महिना तुमच्यासाठी काय घेऊन आलेला आहे आणि बॅलन्स खूप मोठा हे घेऊन आलेला आहे, बॅलन्स घेऊन आलेला आहे हा जून महिना तुमच्यासाठी सर्वांसाठी. जो वेळ, जी एनर्जी, जी शक्ती, जो टाइमपास झालेला आहे आत्तापर्यंत, खूप मोठा मेसेज आहे. जो काही टाइमपास सगळा झालेला आहे, व्यर्थ वेळ सगळा वाया गेलेला आहे, मग तो नको तिथं वेळ गेलेला आहे, नको तिथं चुकीच्या गोष्टींमध्ये. मग चुकीच्या गोष्टी म्हणाल जा, पार्टीज असेल, फिरणं असेल आणि सगळ्या अनावश्यक, जिथं खरंच गरज नाही आहे तिथं पैशाचा इतका अपव्यय झाला आहे, चुकीच्या मार्गाने पैसा गेलेला आहे किंवा अशा काही गोष्टी झाल्या की जिथं खरंच थांबणं गरजेचं होतं, तर ते सगळं जो पैसा गेलाय तो पैसा हे झालं, व्यर्थ वेळ सगळा, एनर्जी, शक्ती सगळी व्यर्थ गेली. तर हा जून महिना, जून 2025 तुमच्यासाठी बॅलन्स घेऊन येतोय. कारण हार्ट चक्र ब्लॉक झालं. हार्ट चक्र ब्लॉक झालं जेव्हा पैसा नसतो त्यावेळेला खूप सगळ्याच गोष्टी थांबल्या जातात. तर असं काहीच झालं. पैसा ह्या गेल्या पाचच्या काही 3-4 महिने, 5 महिने काही असतील, 5-6 महिने, त्याच्यामध्ये तुमचं असंच झालं की पैसा नाही आहे, बॅलन्सच नाही आहे आणि फायनान्शियली सगळ्याच गोष्टी थांबल्या गेल्या आणि असं काहीसं झालं की त्यातून पुढचा मार्गच नाही आहे, पैसाच येणंच थांबले, त्यामुळं पुढं काय होणार आहे. तर अशा गोष्टी झाल्या. कारण खूप पैसा असा चुकीच्या ह्याच्यावर खर्च झालेला सुद्धा आहे. ज्या वेळा असतो त्यावेळेला अशा गोष्टींवर खर्च होतो की नसला की मग त्याची किंमत कळते. तसा काहीचा पिरियड हा गेलेला होता की ज्या वेळेला नाही आहे त्यावेळेला त्याची किंमत कळली की आपण इथं खर्च केला नसता, मग आपण हिशेब करायला लागतो. तसा तुम्ही हिशेब करायला लागला की इथं गेलं नसतं, इथं हे केलं नसतं, ते केलं नसतं, तर हे राहिलं असतं. जे जायचं आहे ते जाणारच, पण आपल्या जे हातात आहे ते आपण थांबवू शकतो. तर हे जे झालं ते तुम्हाला दाखवण्यासाठी झालं की कुठं योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची, कुठं थांबायचं, कुठं पुढं जायचं, कुठं खर्च करायचा, कुठं नाही करायचा, हे दाखवण्यासाठीचा गेलेला काळ पाठचा होता. आणि जो जून 2025 हा आहे जो बॅलन्सचा आहे, जो दोन्ही बाजूने बॅलन्स करणारा आहे. तुमच्याकडं येणारा जो पैसा आहे, तुमच्याकडे येणारं जे सुख आहे, शांतता आहे, समाधान आहे, तुमची शक्ती आहे, तुमची एनर्जी आहे, ते सगळं बॅलन्स करणारं आहे, स्टोअर करणारं आहे, बॅलन्स करणारं आहे. आणि इथून आता तुमचे जून 2025 म्हणजे तुमचे सेविंग्स वाढणार आहेत. तुमचे सेविंग्स वाढत आहेत, मग तुमचा वेळही सेव्ह तुम्ही करताय, तुमच्या वेळेचा सदुपयोग करताय, तुमच्या शक्तीचा सदुपयोग करताय, तुमच्या पैशाचाही सदुपयोग करताय. जो सगळं व्यर्थ गेलं ते गेलेलं ते गेले, पण जे चांगलं तुमच्याकडे येते त्याचा सदुपयोग तुम्ही करताय. चांगलं जे काय आहे तिथं तुम्ही तुमचा वेळ, शक्ती, पैसा इन्व्हेस्ट करताय. म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा जो महिना आहे, जो इन्व्हेस्टमेंट तो महिना म्हणजे जूनचा आहे आणि चांगलं हे तुम्ही इन्व्हेस्ट करताय आणि तुमचं खूप प्रॉफिट आहे तुमचं जून महिन्यामध्ये. हे सुद्धा इम्पॉर्टॅलिटी मी काय खूप खूपच सेविंग होणार आहे आणि खूपच तुमची इन्व्हेस्टमेंट होणार आहे. आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटची झालेली आहे. म्हणजे जर तुम्ही जर हे केलेलं आहे, तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट काही करताय म्हणजे सेविंग्स
तुम्ही जे करताय त्याच्यामधून तुम्हाला प्रोटेक्शन पण आहे. तुमची शक्ती, ज्ञान, ऊर्जा आणि तुमच्यातली काही तुमचा जो पैसा आहे त्याच्यासाठी तुम्ही खूप इन्व्हेस्ट करताय. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये घराच्या जून 2025मध्ये तुम्ही तुमच्या जर घरामध्ये काही कलरचं हे सुद्धा आहे याच्यामध्ये, तुम्ही जर रंग वगैरे काही बदलणार असाल, छान घराला छान असा सुकर असा शुभ रंग द्यायचं तुमच्या विचारात असेल, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये ऑफिसचा जर लुक तुम्हाला बदलायचा असेल तरी तो सुद्धा तुम्हाला बदलायचा या जून 2025मध्ये, ते सुद्धा तुमच्यासाठी चान्सेस आहेत की तुम्ही तुमचा ऑफिस लुकसुद्धा बदलू शकता आणि ते सुद्धा तुम्हाला तुमच्याकडं येते आणि हा बॅलन्स सुद्धा येतोय आणि ते सगळं तुम्हाला प्रोटेक्ट करणारं आहे, तुम्हाला प्रोटेक्शन देणारं असं आहे आणि प्रेयर आहे. तुमच्या जून 2025 म्हणजे तुमची जी प्रार्थना आहे, तुमची जी भक्ती आहे, ज्यांनी तुम्हाला तुमच्या चांगल्या गोष्टींकडे जाताना अडवलं, अशा ज्या नकारात्मक एनर्जीज होत्या, म्हणजे तुमची भक्ती जी आहे, तुमची जी प्रार्थना आहे, जी परमेश्वरापर्यंत पोचणार, तुमच्या आराध्यापर्यंत पोचणार आणि त्याच्यामध्ये जो अडथळा होता, जो अडथळा तोच घ्यायचं सगळं तो परमेश्वरापर्यंत पोचूच देत नव्हते. ती नकारात्मकता तिथेच ते थांबायची तुमची प्रार्थना आणि तुम्ही असं म्हणायचं की मी एवढी प्रार्थना करतोय, एवढी भक्ती करतोय, एवढं कष्ट करतोय, एवढं ज्ञान आहे, एवढं चांगलं वागतोय, दानधर्म करतोय, काहीही करतोय आणि प्रॉफिट म्हणजे जे काही तुम्हाला पाहिजे ते मिळतच नाही आहे. मग देव काय आज का ऐकत नाही आहे माझं, असं तुम्ही म्हणत असाल तर इथं जे तुमच्या आणि देवाच्या परमेश्वराच्या मध्ये जो अडथळा होता तो अडथळा बाजूला झालेला आहे, अडथळा बाजूला केलेला आहे आणि म्हणूनच हे बॅलन्सचं हे आहे. तर जून 2025 ही तुमची प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचवणारा असा हा महिना आहे, ज्याने मोकळे केलेत दरवाजे आणि एक मोठं प्रवेशद्वार तुमच्यासाठी इथं उघडलं जाते आणि तो सुद्धा जून 2025 हे तुमच्यासाठी एक मोठं प्रवेशद्वार उघडणारा असाच आहे आणि तेही आहे. त्यामुळंच तुमची प्रार्थना जी आहे ती आता सरळ परमेश्वरापर्यंत, म्हणजे जे वॉचमॅन जे असतात ना, कोणा जो पर्यंत पण आपल्याला पोहोचायचं असेल तर त्यामध्ये जे वॉचमन असतात किंवा जे थांबवणारी लोक असतात, जे दारावर हे असतात, तर ते तुम्हाला आतपर्यंत जाऊच देत नव्हते. ते त्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मुरफटून ठेवत होते आणि आत तुमच्या आराध्य मात्र वाट बघत होते तुम्ही येण्याची, पण त्यांच्यापर्यंत ते पोहोचतच नव्हतं की हे तुमच्या ह्याच्यापर्यंत आले, दरवाजापर्यंत आले, ते पोहोचतच नव्हतं. तर अशा काही मधल्या काही एनर्जीज होत्या की तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नव्हत्या. तसंच असतं ना, प्रजा आहे जी राजापर्यंत पोहोचण्याच्या मध्ये जे सगळं असतं, तसा काळ तुमचा चालू होता, जे खाली तुम्ही प्रजेमध्ये होता आणि राजापर्यंत पोहोचतच नाहीये की तुम्हाला काय हवंय. तर मध्ये जो काही असा अडथळा होता तो अडथळा तुमचा जो जून 2025मध्ये तुमच्या मार्गातून बाजूला केला जातोय. खूप मोठा मेसेज आहे आणि थँक्यू सो मच. तर मला चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आणि मला कमेंट करून नक्की सांगायचं रीडिंग कशी वाटली. जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर मला डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि जून 2025 म्हणजे तुमचं ध्येयप्राप्तीचा योग आहे. तिथं तुम्ही जे काही ठरवलेलं आहे, जे काही नवीन नवीन योजना तुमच्या ठरवलेल्या आहेत, तो साकार होण्याचा जो योग आहे तो जून 2025मध्ये आहे तुमचा. ज्या योजना तुम्ही ठरवून ठेवलेल्या होत्या पण त्या पूर्ण होत नव्हत्या, तर त्या पूर्ण होत आहेत. आणि पेज ऑफ सॉर्ट्स म्हणजे मागचं काही जी हँगमॅनसारखी तुमची एनर्जी असेल किंवा मागच्या काही गोष्टी आहेत, पास्ट आहे, तो तुम्ही इथं कट करताय आणि ते कट केल्यामुळं तुम्ही जे पास्ट आहे ते सगळं कट केलं आहे, फ्युचरमध्येही नाही. आत्ता तुम्ही आत्ताच जगताय. म्हणजे जून 2025 म्हणजे तुमच्यासाठी पास्ट आणि फ्युचरपेक्षा वर्तमानात तुम्ही जास्त जगताय. वर्तमानामध्ये आत्ता तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, आत्ता तुमची शक्ती कुठे इन्व्हेस्ट करणे, पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा आहे, आता काय सेव्हिंग्स करायचे आहेत, आत्ता तुम्हाला काय करायचं आहे, कोणते आदेश तुमच्यासाठी आहेत, ते त्यावर तुम्ही काम करताय. म्हणजे तुमचं काम ते चालू होणार आहे आणि हेच जून 2025मध्ये आहे. तुम्ही स्वतःवर लक्ष देताय, आजवर तुम्ही काम करताय, आजवर. जून 2025 म्हणजे तुमच्यासाठी आजचं जे काम आहे ते जर फ्युचर पास्टमध्ये जे झालेलं आहे ते झालेलं आहे, त्या बदलू शकत नाही. फ्युचरमध्ये जे होणार आहे ते आपल्या हातात नसतं. तर या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नसणाऱ्या आहेत.
तर जे आज आहे ते तुमच्या हातात आहे, जे तुमच्या हातात आहे तो योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होते. तर हा जून 2025 म्हणजे हेच तुमची योग्य आणि छान इन्व्हेस्टमेंट आणि त्याचं फळ जे मिळणार आहे ते सुद्धा खूप तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळणार आहे. आणि गोईंग फॉरवर्ड म्हणजे तुम्ही पुढं पुढं जाणार आहे, खूप ग्रोथ आहे त्याच्यामध्ये. जी इन्व्हेस्टमेंट म्हणजे आत्ताचा जो महिना आहे हा इन्व्हेस्टमेंटचा आहे. तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट कराल त्याचं फळ तुम्हाला इन फ्युचर तुम्हाला दिसेल. हा जून महिना म्हणजे तुम्ही बी पेरण्याचा आहे, पेरणीचं आहे की नाही. आपल्या शेतकरी वर्गाला सुद्धा माहिती आहे जून महिना म्हणजे पाऊस पडायला लागलाय आणि आता पेरण्या करायला लागतील आहे की नाही. तर तो पेरणीचा जो योग आहे तो आत्ता आहे. आणि हे जे तुम्ही पेराल त्याचे बेनिफिट्स जे आहेत, जे तुम्हाला फळ मिळणार आहे ते फ्युचरला मिळणार आहे. त्यामुळं आत्ता काय पेरायचं आहे ते बघा आणि त्या पेरण्यावर जर जास्त लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. काय पेरताय, किती पेरताय, कुठं पेरताय, ती जमीन कशी आहे, काय उगवेल त्यातून आणि काय करायचं त्यावर थोडासा अभ्यास करण्याचा हा वेळ आहे. आणि ते झालेलं आहे. तुम्ही अभ्यास केला आहे, जमीन कसदार आहे, तुम्ही त्यातून हे घातलं की हे उगवणार हे तुम्हाला माहीत आहे. आणि त्याच्यासाठीच जे स्पिरिच्युअल गायडन्स आणि चेंजेस जे आहेत किंवा जे तुम्हाला विविध माध्यमातून जे मेसेज तुम्हाला दिले जातील त्यातून तुम्हाला क्लूही मिळेल की तुम्हाला आत्ता काय पेरायचं आहे. ओके, थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांची एनर्जी असते म्हणून एवढे छान छान मेसेज मिळतात आहे की नाही. तर छान छान मेसेज आहेत आणि मला नक्कीच कमेंट करून सांगायचं रीडिंग कशी वाटली. ओके, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चॅनलला. तर तुमचा साधेपणा हीच तुमची ताकद आहे, तुमची शक्ती आहे, तुमचा कॉन्फिडन्स, तुमची स्ट्रेंथ म्हणजे तुमचा साधेपणा आहे. आणि या साधेपणामुळं तुम्ही असं काही पेरणार आहात आणि तुमचा साधेपणाच हाच उच्च लेवलचा आहे. त्यामुळेच बॅलन्स आहात, तुम्हाला प्रोटेक्ट आहे, तुम्ही सगळं आहात. पण हा साधेपणा उच्च लेवलला तुमचा जाणार आहे. तुमचं थॉट चक्र ओपन होते, निळं शार असं आकाश आहे आणि त्या आकाशाखाली छान स्वच्छंदी म्हणून मोकळं तुम्ही जगताय. आणि हा जून महिना तुम्हाला मोकळं करणारा आहे. जे जे साठवलेलं आहे ते बाहेर काढणार आहे. आणि तुम्ही नवीन नवीन पेरणी जी आहे ती पेरणी करून जे छान छान साधं सुरेख रूप जे आहे ते उगवणारा असा हा जून महिना तुमच्यासाठी आहे. आणि खूप छान असा मेसेज आला, खूपच छान. तर जून 2025 हा असा आहे तुमच्यासाठी, पेरणीचा आहे. जून 2025 पेरायचं आहे तुम्ही, उगवणार आहे छान. तुम्ही जसं जसं त्याला पाणी द्याल, जसं जसं खत द्याल, जसं जसं तुम्ही इन्व्हेस्ट कराल जे त्याच्यासाठी योग्य आहे ते तुम्हाला त्याचं फळ नक्की देणार आहे. तरी ते तुम्हाला सांगितलं जाते बघा. जून 2025 हा पेरणीचा आहे. जर डिवाईन हिलिंग तुम्ही हिलर असाल, विविध माध्यमातून तुम्ही हील करत असाल लोकांना किंवा अशा काही घटना आहेत, अशा काही गोष्टी, तुम्ही शिक्षक असाल, शिक्षक आता शाळा चालू होतील, शिक्षकसुद्धा तुम्ही जर उच्च शिक्षित असाल, तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे आणि तुम्ही नवीनच रुजू झालेले असाल किंवा नवीन काही संधी, तुमच्या नवीन जॉब वगैरे तुम्हाला काही मिळालेला असेल, तर तुमच्या कलागुणांनी किंवा तुमचं शब्द असतील, तुमचे कला असतील, गुण असतील, जो काही सगळा पास्टमध्ये सगळं असं अंधार आणि हे झालेलं आहे, जळमटं जे साठलेले आहेत ते तुमच्या जाण्यानं, तुमच्या बोलण्यानं किंवा तुमच्या ह्यानं ते हील होणार आहे. सगळी जळमट, अंधार सगळा दूर होऊन एक प्रकाशाची सूर्यकिरण तिथं सुरू होणार आहे. आणि जून 2025 म्हणजे सगळ्यांवर स्वतःची तुमची छाप पाडणार असं आहे. तुमचं तुमचं स्वतःचं अस्तित्व जे आहे ते वेगळंपण, तुमच्यातलं जे वेगळेपण आहे ते जगासमोर आणणारा असा हा 2025 आहे. खूप सपोर्ट तुम्ही लोकांना करणार आहात, खूप सपोर्ट तुम्ही सर्वांना करणार आहात, स्वतःबरोबर इतरांनाही सपोर्ट करून घेऊन तुम्ही पुढे जात आहे. हा जून 2025 म्हणजे तुम्हाला हिलिंग आहे, हील होत आहे तुम्ही आणि इतरांनाही तुम्ही हील करताय. आणि तुमची स्ट्रेंथ जून 2025 म्हणजे तुमची स्ट्रेंथ जी आहे, जी काही स्ट्रेंथ तुमची थांबली होती किंवा तुम्हाला असं काही हे झालं होतं, मी काय म्हणलं, तुमच्या 5-6 महिन्यात गेल्या काही खूप गोष्टी अशा झाल्या ज्या तुम्ही बदलू नाही शकणार आहात. तर त्या बदललेल्या गोष्टींना फक्त शिकायचं असतं, शिकून यायचं की मला यावेळी हे केलं असतं तर झालं असतं. मला कुठल्याही गोष्टी अशाच असतात, आपल्याला शिकल्यावर मग वेळ आली की कळतं, अरे नाही त्यावेळी ते केलं नसतं, बरं झालं असतं असं वाटतं आहे की नाही. मग ते जे झालेल्या गोष्टी आहेत आता फक्त शिक्षण घ्यायचं. लर्न काय केलं तुम्ही, नाही करायचं होतं नाही केलं, तर आता या जून 2025 मध्ये नवीन करणार आहे तुम्ही, चांगलं काहीतरी करताय, तर हे सुद्धा तुम्हाला इथं
सांगितलं जातं आहे. जून 2025 मध्ये संजीवनी तुम्हाला दिली जाते. तुमची स्ट्रेंथ, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा विश्वास, आत्मविश्वास या सगळ्याला तुम्हाला प्रोटेक्शन दिलं जातं इथं. आणि बजरंगबलींचं प्रोटेक्शन आहे, त्यांची ते संजीवनी तुम्हाला देत आहेत, ते हात तुम्हाला देत आहेत, ते तुम्हाला साथ देत आहेत आणि तुम्हाला हात धरून पुढे घेऊन जात आहेत. उंच झेप घेत आहेत ती, कारण त्यांना माहीत आहे या कुणाला हात द्यायचा. तर तुम्ही ज्या असं याची वाट बघत होता, एक हेल्पिंग हँडची तुम्हाला वाट बघत होता तुम्ही, त्याचा हेल्पिंग हँड तो बजरंगबलींचा आहे. हा तुम्हाला येत्या जून 2025 म्हणजे जो हेल्पिंग हँड तुम्हाला आहे तो बजरंगबलींचा आहे आणि तो तुमच्यासाठी ते दिला जातोय. तुम्ही वर्तमानात आता जगताय, तुम्ही पास्टमध्ये न जगताय ना फ्युचरमध्ये जगताय. तुम्ही आत्ता काय करायचं आहे, मी आत्ता काय करायचं आहे, हे तुम्ही यांना विचारताय आणि हे तुम्हाला गायडन्स करतायत. त्यामुळं तुम्ही तुमचं स्ट्रेंथ, तुमचा कॉन्फिडन्स, तुमची शक्ती, तुमची ऊर्जा जे काही आहे त्या सगळं, तुमचं धन, तुमचं सगळं जे आहे त्याला प्रोटेक्शन जे आहे ते बजरंगबलींचं आहे. आणि हा जून 2025 म्हणजेच तुमच्या शक्तीला, तुमच्या युक्तीला, तुमच्या बुद्धीला, तुमच्या पैशाला, तुमच्या कॉन्फिडन्सला, आत्मविश्वासाला, विश्वासाला, सगळ्याला फुल्ल प्रोटेक्शन आहे ते बजरंगबलींचं आहे आणि ते या जून 2025मध्ये तुम्हाला देत आहेत. तर खूप छान अशी रीडिंग झाली. तर नक्की सांगायचं मला रीडिंग कशी वाटली आणि कमेंट करूनही सांगा. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर. आणि अशाच खूप सोल्सपर्यंत ही रीडिंग नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही तुमच्यासारखाच मेसेज मिळेल, त्यांनाही अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग मिळेल आणि त्यासाठी तुम्ही कारणीभूत ठराल आणि तुमचाही कार्मिक एक हे कमी होईल, चांगल्या कर्मामध्ये त्याचं हे होईल. तर थँक्यू सो मच. पुन्हा भेटू अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.